नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत विंग्स फ्राय आणि हे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे 1/2 किलो असे विंग्स घेतलेले आहेत. चिकन विंग्स व्यवस्थित स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरे कोणतेही पीसेस या पद्धतीने फ्राय करू शकतात. असं जरुरी नाही आहे की विंग्सच असायला हवे. दुसरेही पीसेस तुम्ही अशाही प्रकारे फ्राय करू शकतात. तेही इतकेच टेस्टी आणि छान लागतील. त्यानंतर यामध्ये मी 1 ते 1.5 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीजचे आस्वाद घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉनही तीही प्रेस करा. आता मी इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही जर मसाल्याचा अंदाज कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा शेजवान सॉस. त्यासोबतच 1 चमचा जरा टँगी टेस्ट आणायला मी इथे टमॅटो सॉसचा वापर केलेला आहे. आता ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे जे आपले चिकन आहे ते आपल्याला किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे, ज्याने ह्याची जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते. म्हणून तुमच्याकडे जर टाईम असेल तर अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 1 तास ठेवलात तरी चालेल. तर टाईम नसेल तर 15-20 मिनटं ठेवलात तरी हरकत नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे मॅरिनेट करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही आदल्या रात्रीही हे असं मॅरिनेट करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. आता यामध्ये आपण 1 अंडं तोडून टाकूया, ज्याने आपलं ही जी बाइंडिंग आहे ना ती व्यवस्थित चिटकून राहील आणि आत बाहेरचा जो लेयर आहे तोही अतिशय मस्त कुरकुरीत आणि छान होईल. आता हे व्यवस्थित आपण लावून घेऊया सविस्तर. आता हे झालेलं आहे. आता वळूया आपण पुढच्या प्रोसेसकडे. आता मी इथे साईडला मैदा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मैदा नसेल तर तांदळाचं पीठ आणि रवा वापरलात तरी चालेल, पण मैद्याने ह्याची जी कोटिंग आहे ना ती खूपच छान येते. तर व्यवस्थित आपण हे आता कोट करून मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. फ्लेम ही मीडियम ठेवावी, एकदम लो किंवा एकदम हाय ठेवू नये. आणि एका टायमाला जितके राहतील तेवढं स्पेस ठेवून हे पीसेस दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यावे. तुम्ही बघू शकतात बाहेरचं जे कोटिंग आहे ते अतिशय क्रंची क्रिस्पी दिसते आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही हे ॲज अ स्टार्टर किंवा जेवणाला वापरू शकतात आणि तुमची मुलंही खूप खुश होतील. ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन दाबा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.